मित्रांनो आपली डॉल्फिन सफारी झालेली आहे. पाठीमागे बघा तिकीट काउंटरच्या इथनं आपण बाहेर आलो बोटमधनं. आता इथनं पुढे जायचं आहे आपल्याला लंच. ब्लॉगवर जात आहे, त्याच्या ब्लॉगवर जात आहे. मंगेशी टेम्पल एंट्रन्स. फायनली आपण पोहोचलोय मंगेशी मंदिरच्या इथे. माझ्या पाठीमागे जे आहे मंदिर आहे, तर मी टेम्पल तुम्हाला दाखवणारच आहे. बाईक्स इथे पार्क केलेत आपण पाठीमागे. अजून आपले 2 मित्र यायचे आहेत. आम्ही पोहोचलोय, ते येतीलच काही वेळात. ऑन द वेच आहेत. त्यांची डिस्टन्स खूप लांब होते, तर मागे पुढे होणारच आहे आणि हायवे होता पूर्ण. तर आता इथे समोर एक स्टॉल आहे, तिथे आम्ही थोडंसं पाणी वगैरे पितो तोपर्यंत. त्यांची जवळपास पाऊण तास झाला बाईक चालवत आहे आणि मग मंदिराच्या आतमध्ये आहोत. आता आपण मंगेशी मंदिराच्या आतमध्ये आहोत. त्या मंदिराच्या बाबतीत मला जास्त काही माहिती नाही. तुम्हा लोकांना असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मंदिर असल्यामुळे एवढी शांतता आहे की मला स्वतःला मोठ्याने बोलायची इच्छा होत नाही आहे. मंदिराच्या आतमध्ये तर फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काही अलाउड नाही आहे, पण मंदिराच्या परिसरामध्ये आपण एक छोटासा व्हिडिओ क्लिप शूट करतो आहे. मी तुम्हाला बाहेरून मंदिर दाखवतो. मंगेशीचं आतमध्ये गेल्यानंतर मला एवढंच कळलं की मंगेशी हा म्हणजे देवस्थान आहे ते बेसिकली शंकराचं रूप आहे. सो त्याचं हे मंदिर आहे. तर मी तुम्हाला बाहेरून एकदा मंदिराचा व्ह्यू दाखवतो, तो मी पाहून घ्या आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. दीपस्तंभ वगैरे बघितले असतील ना, तर त्या प्रकारचे आहे बांधकाम. या बाजूला एंट्रन्स आहे मंदिराचं. तिकडनं आतमध्ये आल्यावर तुम्हाला मंदिराच्या सभामंडपात जाण्यासाठी रस्ता दिसतो. सभामंडप तसं फारसं मोठं आहे आणि आतमध्ये तुम्हाला सोन्याच्या लेपामध्ये असलेली शंकराची प्रतिकृती दिसते. सो या डिवोशनल फिलिंग सगळंच आपण आता इथनं निघूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. मध्ये मी तुम्हाला मगाशी निघताना सांगितलं की आपण लंचसाठी थांबणार आहोत, पण ते कॅन्सल केलं आणि आपण डायरेक्टली मंगेशी मंदिरकडे आलो. तर आता इकडनं निघूया आणि डायरेक्टली भेटूया लंच रूममध्ये. आता कुठे जाणार आहे जेवायला माहीत नाही आहे मला. जवळपास 2 वाजले आहेत. सो मे बी जेवण्यासाठी इथेच कुठेतरी आम्ही थांबतो. मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत महालसा मंदिरच्या इथे. हा त्याचा प्रवेशद्वार आहे. आता इथून आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये मंदिर कसं आहे. म्हणजे त्याला आतमध्ये जाऊया. तर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पासून आतमध्ये आलात तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतं ते हे समोर मंदिर. त्याच्या बाजूला या धातूमध्ये बनवलेल्या दीपमाळा किंवा दीपस्तंभ आणि त्याच्या बाजूलाच एक भव्य असा दीपस्तंभ अजून एक. आणि हा पूर्ण मंदिरचा परिसर. मी इथे आता चप्पल काढतो आणि आतमध्ये जाऊन येतो. मंदिराचा आतला अनुभव तर मी तुम्हाला देऊ शकत नाही, पण मी स्वतः नक्कीच घेऊ शकतो.
बघूया हे मंदिर कसं आहे ते. हे मंदिरासमोर हे हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर आपलं महालचं देवीचं मंदिर. आता मंदिरच्या आतमध्ये फोटोग्राफी वगैरे अलाउड नाही आहे. तुम्ही मंदिराचा सभामंडप पाहू शकता, किती भव्य आणि दिव्य आहे. मी आत्ताच मंदिराच्या आतमध्ये जाऊन आलो. मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला अजून एक गाभारा आहे, म्हणजे ह्या सभामंडळाच्या पलीकडे, आणि त्याच्या आतमध्ये मुख्य गाभारा. आणि मुख्य गाभाऱ्यामध्ये सुद्धा साऊथ इंडियन स्टाईलमध्ये, म्हणजे साऊथचे जर तुम्ही टेम्पल्स पाहिले असेल तर त्याप्रमाणे 4 ते 5 दरवाजे आतमध्ये गेल्यानंतर देवीची मूर्ती बसवलेली आहे. सो मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही नक्की व्हिजिट द्या. गोव्याची ही साईडसुद्धा तुम्ही नक्की बघा. मंडळी इकडनं पाठीमागून म्हणजे तुम्ही मंदिराला एक प्रदक्षिणा मारू शकता. आता मी तेच करायला जातो चिन्मयसोबत, आणि चिन्मयने मला सांगितलं की त्याच अजूनही मंदिराचे जे दरवाजे आहेत गाभाऱ्याच्या आतमधले ते आपल्याला पाहता येतात. तर चला आपण एकदा ट्राय करूया. जर दिसत असेल तर मी तुम्हाला पण दाखवतो, मी तुम्हालाही अंदाज येईल की मंदिर कसं आहे ते. त्या व्यतिरिक्त इथे एक समोर अजून एक मंदिर आहे, ते पण तुम्हाला. आपण या साईडने आलो तर पाठीमागे हे अजून एक मंदिर आहे, तर तिथे आपण नंतर जाऊया. आधी इकडनं बघितलं तर इथे एक छोटंसं मंदिर आहे, श्री नवग्रह मंडप, म्हणजे नवग्रहांचं हे मंदिर आहे. कोकणी पद्धत आणि गोवन स्टाईल यांचा एक सुंदर मिलाप दिसतोय मंदिरांमध्ये. आणि मंदिर आपण समोरून पाहिलं, मंदिराचे जो मुख्य सभामंडप आहे तो आपल्याला समोरून नीट पाहता येत नाही, कारण की लांबलचक असं मंदिर आहे आणि सभागृह खूप मोठं आहे. तर इथून बघा किती भव्य असं आहे ते. हे छोटंसं मंदिर या बाजूला आणि हा मुख्य गाभारा, आणि मंदिराची व्याप्ती तुम्ही पाहू शकता. त्या तिथे पाहिलं तर आपल्याला मुख्य दरवाजा, त्याच्यानंतर हा पूर्ण सभामंडप, इथे एक छोटासा गाभारा आहे, त्यानंतर हे मुख्य सभामंडप किंवा मुख्य गाभारा बोलू शकतो. इथे देवीची मूर्ती आहे. तर तुम्ही गोव्याची ही बाजूसुद्धा नक्की पाहायला, म्हणजे नक्की या. एक दिवस तुमच्या ट्रिपमधला एक दिवस कन्फर्म या मंदिरांना व्हिजिट करण्यासाठी काढून ठेवा. चला तर मग आता आम्ही इकडनं निघतोय पुढच्या डेस्टिनेशनकडे. तर मंडळी आता इकडनं बाहेर जाऊया. इथून पुढे अजून एका डेस्टिनेशनमध्ये आपल्या बाईक्स तिकडे आहेत. आता इथून पुढे जायचं आहे, अजून पुढे जायचं आहे, हे आहे देवासाठी आहे, पुढे जायचं आहे, म्हणजे अजून एका मंदिराला व्हिजिट द्यायचं आहे. या मंदिरांच्या बाबतीत आपल्याला जर कोणी सांगितलं असेल तर तो आहे राहुल जोपगडे. तर त्याचं हे माहेर आहे किंवा माहेरचं देवस्थान आहे, तर त्यामुळे आपल्या त्याच्याकडनं जास्त माहिती मिळेल आणि त्यानेच या सर्व गोष्टी दाखवल्या. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे आपला विनय परब, विनय दादा, तर त्याच्याकडनं या मंदिरांबद्दल आम्हाला माहिती मिळाली. म्हणजे ही आपली गोव्याची दुसरी बाजू आहे, ती आपल्याला या दोघांनी दाखवली. सो विशेष आभार राहुल आणि विनय परब यांचे, गोव्याची ही बाजू सुद्धा आपल्याला दाखवण्याबद्दल. थँक्यू दादा. म्हणजे खूप छान वाटलं इथे खरं तर येऊन. तर मंडळी आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत ते रामनाथ मंदिरचे इथे. हे पाठीमागे जे तुम्ही माझ्या बघताय ते रामनाथ मंदिर आहे. तर आता इथून आतमध्ये जाऊया आणि बघूया मंदिर कसं आहे ते. इथून मंदिराचा एंट्रन्स आहे, त्या बाजूला तिथे पार्किंग आहे. वरती आलो, मंदिराचा एंट्रन्स. मंदिराची समोरील बाजू, वरती लिहिलं आहे श्री रामनाथ प्रसन्न. आता मी मंदिराच्या बाहेर आलो आहे, मंदिराला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी. मंदिराबद्दल थोडीशी माहिती देतो तुम्हाला. मंदिराच्या आतमध्ये गेलात तर तुम्हाला मुख्य गाभाऱ्यामध्ये मिळतील लक्ष्मीनारायणची मूर्ती, म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर आहे मुख्य गाभाऱ्यात. त्यानंतर मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूला 2 मंदिर आहेत. डाव्या बाजूला तुम्हाला कामाक्षी देवीचं मंदिर भेटेल आणि उजव्या बाजूला तुम्हाला भेटेल शांतिरी देवीचं मंदिर. या देवी किंवा हे जी मंदिरं आहेत या मंदिरांना पाहून मला
एक गोष्ट तर कळली की ही सर्व मंदिरं जी आहेत ती एक आपल्या दक्षिण भारतीय स्थापत्यकलेचा एक नमुना प्रदर्शित करतात. म्हणजे त्याची बांधणी म्हणा, मूर्ती म्हणा, त्याचं कलाकुसर म्हणा, आतमधली त्या सर्व गोष्टी मला असं ना दाक्षिणात्य बाजूची कलाकुसर दिसते. एक त्याची छाप दिसते त्याच्यावरती. ही मंदिरं किती वर्ष जुनी आहेत काय आहे मला त्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. पण पुन्हा एकदा मी तेच सांगेन की जर तुम्ही गोवा फिरायला येत असाल तर एक दिवस नक्की राखून ठेवा आणि गोव्याची ही बाजूसुद्धा बघून घ्या. चला आता या मंदिरामधनं आपण निघूया. म्हणजे आज दिवसभरात आपण बीच कमी आणि ही 3 मंदिरं फिरलो आहे. खरं तर पहिलं वाटलेलं काय मंदिरं फिरायची, गोव्याला आल्यावर मजा करूया. पण आता असं वाटतं आहे की फिरायला पाहिजेच होतं. त्याशिवाय आपल्याला कळलं नसतं गोवा काय आहे ते. म्हणजे फक्त बीच वगैरे गोवा नाही आहे, अजून बरंच काही आहे. सो मंडळी आता आम्ही मंदिरच्या बाहेर आलो दर्शन वगैरे घेऊन. आता आम्ही इथे लिंबू सोडा प्यायला थांबलो कारण की गरमी खूप आहे. इथून पुढे आता घराकडे जायचं रस्ता आहे. मी पहिला आपला गॉगल लावतो तर चांगलं वाटतं, हे बेटर आहे. तर आता इकडनं लिंबू सोडा वगैरे पिणार आणि त्यानंतर नाही म्हटलं तरी एक 40 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. आमचा विचार आहे की आज अगोदर फोर्टला जायचा, पण बघूया आपल्याला घराकडे म्हणजे आपला जो स्टे आहे तिथपर्यंत पोचायला किती वेळ लागतो त्यानंतर डिसाईड करणार. कारण की अंधारात जाऊन काही उपयोग नाही. जर वेळेत पोहोचलो तर नक्की अगोदर फोर्टला आम्ही भेट देऊ. हे सर्व बघा ओके प्यासे लोक. सो इट्स एंड ऑफ द डे. आम्ही आलो घरी. मंदिरातून दुसरीकडे जायचा प्लॅन होता पण विकास दादाला आज निघायचं आहे. तो आज मुंबईला परत निघणार आहे. त्याचं काम आहे थोडं, ते आधीच प्लॅन होतं. त्यामुळे आता तरी आम्ही काही प्लॅन करत नाही आहे पुढच्या. पहिलं त्याला स्टेशनला सोडायला जाणार, त्यानंतर मग बघू आयदर कुठेतरी बीचवर जाऊन चिल करू किंवा मग रूमवरच बसून टाईमपास. सो लेट सी. ते त्याला सोडून आल्यानंतरचा प्लॅन आहे. पण आजचा दिवस मी इथेच संपवतो. जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर आणि राईट सेफ.